संतोष देशमुख यांना ज्या निर्दयीपणे मारण्यात आलं त्याचे फोटो बाहेर आले आणि अवघा महाराष्ट्र हळहळला। आरोपींची मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे हे अवघ्या महाराष्ट्राला दिसून आलं आणि अशीच काहीशी भावना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी बोलून दाखवली आहे। सुरुवातीला याच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली होती। धनंजय मुंडे त्यातले नाही असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचा बचाव केला होता। संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर नामदेव शास्त्रींची देखील भावना बदलली। मी पहिलं वक्तव्य केलं तेव्हा मला या प्रकरणाची पूर्वकल्पना नव्हती, आता मात्र माझी भावना बदलली आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे दिलगिरीच व्यक्त केली आहे। नामदेव शास्त्री महाराज आधी काय बोलले होते आणि आता त्यांची भावना कशी बदलली पाहूया या दोन व्हिडिओतनं। आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो। 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय। पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। याची मला पूर्वकल्पना नव्हती। पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली। निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत, लोकांनी गैरसमज करू नयेत। मला जाण झालेली आहे। न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप होऊ लागल्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना भगवानगडाचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। इतकंच नाही तर धनंजय मुंडेंवर सातत्यानं होत असलेल्या आरोपामुळे आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं असल्याचंही ते म्हणाले होते। त्यानंतर नामदेव शास्त्रींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली। इतकंच नाही तर त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रमही रद्द करावे लागले होते आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींची भूमिका बदलली आहे। भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंचा पाठिंबा काढून घेतल्याचं दिसतंय। नामदेव शास्त्रींच्या या बदललेल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।